हे ॲक्च्युअल तुमच्या मेटाबॉलिझमला रिप्रेझेंट करत असते. सो घाम कसा असावा तर तो घाम पातळ असावा आणि घामाला दुर्गंध येता कामा नये. सो ज्या दिवशी तुमच्या घामाला वास आला त्या दिवशी तुम्ही समजायचं की बाबा मेटाबॉलिझम बिघडलंय. चरबीमध्ये जेव्हा पित्त जातं आणि चरबीचं विलयन करायला लागतं, चरबीचा मळ म्हणून घाम सांगितलाय आणि त्या घामाला जर स्टिकीनेस आलं, इकडे रेषा उमटायला लागल्या मिठासारख्या आणि स्मेल यायला लागला, कुमट वास यायला लागला. एक टिपिकल गोष्ट सांगतो, जी लोक मच्छी खातात ना किंवा नॉनव्हेज खातात, स्पेशली मच्छी, त्यांच्या अंगाचा एक कुमट वास आहे, त्यांच्यासोबत तुम्हाला बसावं नाही वाटत. ओके, त्यामुळं नित्य जर का आपण अंगाला तेल लावलं तर ती घामाची क्वालिटी पण इम्प्रूव्ह होते, ताप येत नाही, मेटाबॉलिझम करेक्ट राहतं, एजिंग होत नाही. समजलं का? सो अभ्यंगाचे अशा पद्धतीचे फायदे आहेत.